रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री पांडुरंग महात्म्य कथासार यातील अध्याय 21 ते अध्याय 30 पर्यंत. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. अध्याय 21. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर मग चला जास्त वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया. अध्याय 21. प्रयाग वर्णन. ज्या तीर्थात स्नान केले असता त्याच्या भाग्याला अंत राहत नाही असे तीर्थ ते म्हणजे कश्यप तीर्थ. कश्यप तीर्थाची स्थापना गरुडाने केली असे शंकर पार्वतीला सांगत आहे. ते पुढे म्हणतात, हे पार्वती, या तीर्थात स्नान करून श्रीहरीची पूजा केली, चरणांचे दर्शन घेतले तर त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकतो. ऋणमोचक तीर्थात जो स्नान करतो तो सर्व ऋणातून मुक्त होतो. भगवानच त्याचे सर्व ऋण फेडतो. परमपवित्र अशा नारायण तीर्थात स्नान केले असता सर्व श्रमांचा परिहार होतो. तेथे स्नान केल्याने श्रीहरी संतुष्ट होतो. पूर्वी विष्णूने येथे यज्ञ केला होता. चक्रतीर्थ देवांनाही दुर्लभ आहे. तेथे स्नान केले असता शतयज्ञाचे पुण्य प्राप्त होते. यात्रेला आलेल्या भक्तांवर एखादे संकट आले तर दूर करण्यासाठी श्रीहरीने चक्रतीर्थाची स्थापना केली आहे. चक्रतीर्थात स्नान करून श्रीहरीची पूजा केली असता श्रीहरी प्रसन्न होऊन रक्षण करतो. भास्कर क्षेत्र म्हणजेच प्रयाग क्षेत्रात माघ स्नान केल्यामुळे कोणाकोणाचा उद्धार झाला असे पार्वतीने विचारले असता शंकर म्हणाले, पार्वती, तुला एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्वी रत्नकेत नावाचा एक वाणी होता. त्याचा व्यापार धंदा फार जोरात चालत असल्याने त्याच्याजवळ अमाप पैसा होता. तो श्रीमंत असूनही अत्यंत कंजूस होता. तो एकही पैसा खर्च करीत नसे. धनलोभी असा तो आपल्या कुलदेवताची कधीही पूजा करीत नसे. कोणी आपल्याला पैसा मागेल म्हणून तो कुणाशी मैत्री ओळखही करीत नसे. ब्राह्मण दक्षिणा मागेल म्हणून तो त्याला नमस्कारसुद्धा करीत नसे. एवढंच काय, पण तो स्वतः पोटभर देखील जेवत नसे. इतका तो कंगाल दरिद्री माणसासारखा राहत असे. एकदा रत्नकेत वाणी व्यापारासाठी जाण्यासाठी निघाला. वाट जंगलाची होती. तो एकटाच चालत चालत निघाला होता. अचानक तेथे एक वाघ आला. त्या वाघाने रत्नकेतला ठार मारले. तेथेच तो वाणी धूम्रवर्ण राक्षस झाला. माझे धन द्या, माझे धन द्या असे ओरडत तो राक्षस वनात धावत सुटला. वनात जो कोणी भेटेल त्याला तो पकडत असे. त्याला माझे धन दे, माझे धन दे असे म्हणत त्याला ठार मारून खात असे. त्याने वनातील पशुपक्षी मनुष्य यांना ठार मारल्याने वन अगदी उजाड झाले. एकदा सुनंदा नावाची देवी तेथे माघ स्नानासाठी आली. तिला इंद्राने शाप दिला होता. त्या शापातून मुक्त होण्यासाठी पृथ्वीवरील भास्कर तीर्थात स्नान करण्यासाठी आली होती. तिने भास्कर तीर्थात स्नान करताच तिचा उद्धार झाला. ती इंद्रलोकाला जाऊ लागली. तिने आपले केस मोकळे सोडले होते. तिच्या शरीरावरील वस्त्रे ओलेचिंब झालेली होती. त्यातून पाणी गळत होते. तशा स्थितीत ती दिव्य विमानात बसत असता एक चमत्कार घडला. तिच्या वस्त्रातून गळणारा पाण्याचा एक एक थेंब त्या राक्षसाच्या अंगावर पडला. त्याच क्षणी त्याचा उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. तशा स्थितीत त्याने धावत जाऊन सुनंदा देवीचे पाय धरले आणि म्हणाला, आज तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो. तुझ्या वस्त्रातल्या गळलेल्या जलबिंदूने माझा उद्धार झाला. महादेवी, तू कोठे स्नान केलेस? कोणते पुण्य केले ते सांग. मी अत्यंत पापी, धनलोभी, कंजूस आहे असे म्हणून त्या रत्नकेताने आपली सर्व कथा त्या सुनंदा देवीला सांगितली. हे देवी, मी कोणतंही दान दिले नाही, तप केले नाही, अतिशय दुष्ट असा वागलो, कथा कीर्तन ऐकले नाही, तरी माझ्यावर कृपा कर.
तेव्हा सुनंदा देवी म्हणाली, मला इंद्राने शाप दिला होता, त्यामुळे मी पृथ्वीवर आले, परंतु भास्कर क्षेत्रामुळे माझा उद्धार झाला. मी भास्कर तीर्थात स्नान करून विमानात बसत असता माझ्या वस्त्रातील पाण्याचा एक थेंब तुझ्या अंगावर पडला आणि तुझा उद्धार झाला. हे ऐकताच रत्नकेत तिचे पाय धरून म्हणाला, हा दुःख सागर तरून जाण्यास तूच माझी नाव आहेस, मला टाकून जाऊ नकोस. हे सुनंदा देवी, मला काहीतरी उपाय सांग. रत्नकेताने अशी प्रार्थना केली असता सुनंदा देवी म्हणाली, मी भास्कर क्षेत्रात भास्कर तीर्थात 1 महिना स्नान केले, त्यातले 3 दिवसांचे पुण्य तुला देते, म्हणजे तुझा उद्धार होईल. असे म्हणून तिने त्याच्यावर उदक सोडले. त्याच क्षणी दिव्य देह प्राप्त झालेला तो रत्नकेत वाणी दिव्य विमानात बसला, मुक्त होऊन हरिपदाला गेला. म्हणूनच ही कथा श्री हरिस्वामी श्रोत्यांना विनवतात व श्रवण करा असे म्हणतात. श्री पांडुरंग महात्म्याचा 21वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 22वा. प्रयाग वर्णन. संगमाच्या पूर्वभागी असलेला गणेश यात्रेकरूंचे रक्षण करतो. त्या विघ्नहर्त्याची भक्तिभावाने पूजा करावी. त्याच्या दक्षिणेला गोपाळतीर्थ आहे, तेथे स्नान केले असता पुत्र पौत्रादींची वाढ होते. सर्व पातकांचा नाश करणारे कृष्णतीर्थ अत्यंत पवित्र आहे, तेथे स्नान केले असता मनुष्य पवित्र तीर्थ होतो. त्याच्या पुढे असलेल्या कृष्णशिळेचे दर्शन घ्यावे. नंतर नृसिंह तीर्थाचे दर्शन घेऊन दुर्गा तीर्थाकडे जावे. पूर्वी ऋषींनी यज्ञ करून तीर्थाची स्थापना केली होती. त्याच्या पुढे कराळ नावाची महाभयानक शक्ती आहे. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भक्तांची सर्व संकटे ती नाहीशी करते. त्यानंतर हरिहर तीर्थाचे दर्शन घेऊन लिंग तीर्थावर जावे. ते लिंग सोनेरी रंगाचे आहे. त्याची स्थापना ब्रह्मदेवाने केली. संतती प्राप्तीसाठी त्या लिंगाचे दर्शन घ्यावे. त्यानंतर अत्यंत कल्याणकारक वरुण तीर्थाचे दर्शन घ्यावे. त्याच्या पुढे अनंत तीर्थ आहे. ते मनुष्याला अनंत फळ देते. त्यानंतर चक्रकोटी तीर्थात स्नान करून सिद्धम तीर्थाकडे जावे. तेथे स्नान केले असता मनुष्याला मुक्ती मिळते. त्याच्या दक्षिणेला भवानी तीर्थ आहे. त्याच्या पुढे पद्मनाभ तीर्थ आहे. त्याच्या पुढे कोळणी देवी आहे. तेथे कोळेश्वराची पूजा करावी, म्हणजे सर्व संकटे दूर होतात. तेथे सेंदा नावाच्या नदीवर आनंदा देवी आहे. जो पुण्यवंत असेल त्यालाच तिचे दर्शन घडते. तेथून पश्चिमेकडे विशाला नावाची देवी आहे. तिचे दर्शन घेतले असता सर्व पातकांचा क्षय होतो. त्याच्या पुढे बिंदुदेवी आहे. अशी शंकरांनी पार्वतीला कथा सांगितली आणि श्रीधर स्वामी म्हणतात, ही पांडुरंग कथा श्रवण केली असता संसार चिंता राहत नाही. श्री पांडुरंग महात्म्याचा 22वा अध्याय येथेच समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 23वा. प्रयाग अष्टदिक्पाल. भास्कर क्षेत्र हे यंत्र षोडशावरण असून अत्यंत पवित्र आहे. आता तेथील लोकपाल कोण ते पाहूया. पूर्वेला इंद्र असून त्याचा वर्ण सोन्याचा आहे. तो वज्रधर ऐरावतावर आरूढ झाला आहे. आग्नेय दिशेला मेषवाहन अग्नी हा लोकपाल आहे. तो रक्तवर्णाचा असून अत्यंत पवित्र आहे. त्याची भक्तिभावाने पूजा केल्यास तो भक्तांना प्रसन्न होतो. दक्षिणेला कृष्णवर्णाचा यम असून तो रेड्यावर आरूढ झालेला आहे. पश्चिम द्वारावर वरुण असून तो चंद्रासारखा कांतिमान आहे. हातात पाश असलेला तो मकरावर आरूढ आहे. त्याच्या हातात खडक आहे. तो धूम्रवर्णाचा आहे. वायव्य दिशेला नीलवर्णाचा वायू आहे. त्याच्या हातात पाश असून तो मृगावर आरूढ झालेला आहे. उत्तरेला यक्षांचा असलेला राजा कुबेर असून तो गौरवर्णाचा आहे. पुलस्त्याचा असलेला तो विमानावर
आरूढ झालेला आहे. उत्तरद्वारावर त्याची भक्तिभावाने पूजा करावी. ईशान्य दिशेला कर्पूर गौर उमापती शंकर आहे. त्याची नीलकंठाची भक्तीने पूजा करावी. यंत्राच्या मध्यभागी अक्षयवर आहे. तिन्ही देव त्याला व्यापून राहिलेले आहेत. त्या वटवृक्षाचे स्मरण केले असता सर्व पापे जळून जातात. त्या वटाचे मूळ साक्षात नारायणच आहे. ब्रह्मदेव त्याच्या फांद्या असून वेद त्याची पाने आहेत. इंद्र त्याची फुले असून मोक्ष हे त्याचे फळ आहे. असा वटवृक्ष तेथे आहे. तेथे पिंडदान करून त्या वटवृक्षाची पूजा करावी. पूर्वजन्माचे काही पुण्य असेल तरच ते स्थळ दृष्टीस पडेल. त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभेल. त्याचे दर्शन घेतल्यास सर्व पापे जळून जातील. त्रिवेणीचे स्नान, शेषशायी श्रीहरीचे दर्शन व अक्षयवटाचे दर्शन घडले असता नारायण पदाची प्राप्ती होते. तेथे तीर्थस्नान करावे, उपोषण करावे, मुंडन करावे. आईवडील हयात असतील तर क्षौर करावे. आईवडील जिवंत असताना इतर ठिकाणी क्षौर करू नये, परंतु येथे मात्र जरूर करावे. त्यामुळे सर्व पातकांचा संहार होतो. तेथे हवन, पितृश्राद्ध, कन्यादान, दाम्पत्यपूजन, अन्नदान यातील जे शक्य असेल ते जरूर करावे. हे त्रिवेणी आख्यान 3 वेळा पठन केले असता सप्तकुळाचा उद्धार होतो. पांडुरंग महात्म्यातील त्रिवेणी आख्यानाचे पठन केले असता विनासायास अगाध पुण्याची प्राप्ती होते. 6 ही शास्त्राचे सार म्हणजे त्रिवेणी आख्यान. भुक्ती आणि मुक्ती देणारे हे त्रिवेणी म्हणजेच प्रयाग आख्यान शंकरांनी पार्वतीला सांगितले. ही कथा मोठ्या भक्तिभावाने श्रवण करा असे श्रीधर स्वामी श्रोत्यांना सांगतात. येथेच श्री पांडुरंग महात्म्याचा 23वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 24वा, देवता वर्णन. शंकर आणि पार्वती असेच गप्पा गोष्टी करीत बसलेले होते. तेव्हा शंकर म्हणाले, हे पार्वती, मी तुला कथा सांगतो. एक मंगळ नावाचा राजा होता. त्याने पंढरी क्षेत्रात मंगळा देवीची स्थापना केली. या देवीची भाद्रपद शुद्ध अष्टमीला पूजा भक्तिभावाने करावी आणि दर्शन घ्यावे. त्यानंतर प्रलंब देवीचे दर्शन घ्यावे. चैत्र शुक्ल चतुर्दशीला तेथे यात्रा भरते. मग भद्रिका देवीचे दर्शन घ्यावे. सर्व लोकांचे भद्र म्हणजे कल्याण करणाऱ्या त्या देवीची अश्विन शुद्ध अष्टमीला यात्रा करावी. पश्चिमेला चित्रघंटा देवी आहे. अश्विन शुद्ध अष्टमीला तिचे दर्शन घ्यावे. ती उत्तम फल देते. पूर्वी पर्पट ऋषींनी पंपिडा देवीची आराधना केली होती. तिचे दर्शन घेतले असता सर्व अमंगलाचा नाश होतो. आषाढ शुद्ध चतुर्दशीला त्या देवीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर माधुरी देवीची पूजा करावी. अश्विन शुद्ध नवमीला त्या देवीची पूजा करावी, दर्शन घ्यावे. मग आमला देवीचे दर्शन घ्यावे. पूर्वी सूर्याने त्या देवीची स्थापना केली होती. वालखिली ऋषींनी क्रौंच्या देवीची स्थापना केली होती. आषाढ शुद्ध तृतीयेला त्या देवीची पूजा करावी. पूर्वी इंद्राने मृग नावाच्या देवीची आराधना केली होती. तिने भृंग नावाच्या राक्षसाचा वध केला होता. चैत्र शुद्ध अष्टमीला विशालाक्षी देवीची पूजा करावी. त्यामुळे श्रीहरीला विशेष आनंद होतो. सर्व देवता पंढरी क्षेत्राचे रक्षण करतात. यातील काही देवता प्रकट आहेत तर काही गुप्त आहेत. ज्यांचे पूजन करता येणार नाही त्यांच्या नावाने अक्षता टाकाव्यात. पंढरी क्षेत्रातील गावोगावी अनेक देवता आहेत. त्या सर्वांचे दर्शन घेणे शक्य झाले नाही तरी त्याचे महात्म्य श्रवण करावे. त्यामुळे सर्व पातके जळून भस्म होतात. ही कथा त्रिवार पठन करावी किंवा श्रवण करावी. विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. त्यामुळे संतान प्राप्ती होते. आधी व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणून पांडुरंग महात्म्याचे श्रवण पठन करावे. नारद शेषाला म्हणाले, पांडुरंग महात्म्य अनेक वेळा श्रवण पठन करावे. त्यामुळे वैकुंठाचा सोहळा आपणहून जवळ येतो. येथेच पांडुरंग महात्म्याचा अध्याय 24वा समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु.
जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करत आहोत अध्याय 25. क्षेत्र वर्णन. पंढरी क्षेत्रातील क्षेत्र वर्णनाची पूजा करावी हे शंकर पार्वतीला सांगतात. ते म्हणतात, हे पार्वती, क्षेत्राच्या 8व्या आवरणावर श्रीहरी अच्युताची भक्तिभावाने षोडशोपचार पूजा करावी, त्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. 9व्या आवरणावर लक्ष्मीसह पदनाम जनार्दन आहे, त्याची ही यथासांग पूजा करावी. पश्चिमेला इंद्र आहे, दक्षिणेला महाभीम भैरव आहे, दक्षिण द्वारावर नृसिंह आहे. या सर्वांची यथाविधी पूजा करावी. उत्तर द्वाराचे रक्षण एकादश रुद्र करीत आहे, तेथे मी स्वतःच आहे म्हणजे शंकर आहे असे समजावे. पूर्व द्वारावर त्रिविक्रम आहे, तेथे अतिशय पवित्र असे अनंत तीर्थ आहे. सर्वांना आनंद देणारा पुरुषोत्तम तेथे रक्षक आहे. भाद्रपद द्वादशीला तेथे त्रिविक्रमाची पूजा करावी. दक्षिण द्वारावर अश्वत्थ रूपी नारायण आहे, तेथे कृष्णतीर्थ आहे. मार्गशीर्ष एकादशीला तेथे यात्रा होते. पश्चिमेचे म्हणजेच कोल्हापूर येथे पापमोचक रंगतीर्थ आहे. अनंत शक्ती महालक्ष्मी देवी तिथे विराजमान आहे. करवीर क्षेत्र कोल्हापूर हे वाराणसी काशीपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचे महात्म्य वर्णन करता येणार नाही. उत्तरेचे द्वार म्हणजे प्रवारा संगम ते सिद्धेश्वर देव आहे. माघातील शिवरात्रीला येथे यात्रा करावी. जे गोदा नदीच्या किनारी आहे ते खरोखर धन्य आहेत. अशा तऱ्हेने द्वार देवतेचे दर्शन व पूजन करून पंढरपुरास यावे. तेथे बिंदुस्थानी शंकरासह श्रीहरीची पूजा करावी. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाश्रम आहे, तेथे वरदाता सर्वेश्वर श्री पांडुरंग उभा आहे, त्याची पूजा करावी. मग क्षेत्रमूर्तीची पूजा करावी. त्या वरदमूर्तीच्या दर्शनाने भक्तांचा उद्धार होतो. त्या पांडुरंगाचे दर्शन घेतले असता कोटी जन्माचे पाप दुःख संकटे नाहीसे होतात. तो मोक्षदाता कैवल्यदाता आहे. त्रिकोण यंत्रावरील बिंदुस्थान आहे, तेथे लक्ष्मीसह श्री हरी आहेत. जे ज्ञानी भक्त असतात त्यांनाच ते दिसते, इतरांना नाही. ते स्थान आपल्याला माहिती असले तरी इतरांना दाखवू नये. ते बिंदुस्थान म्हणजे परमगुह्य स्थान आहे, तेथे मौन धारण करून यावे. त्याला वंदन करून अंतःकरणात त्याचे ध्यान करावे. जे खरे भक्त आहेत त्यांनाच ते दाखवावे. ब्रह्मादी देव तेथे सदैव पूजा करतात, ते कुणालाही माहीत नाही, समजत दिसत नाही. श्री पांडुरंग महात्म्याचा 25वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 26. क्षेत्र वर्णन. बिंदुस्थानाचा जो नैऋत्य कोण आहे तेथे महाभयानक काळभैरव आहे. तो चतुर्बाहू जटाधारी आहे. त्याला नमस्कार करून षोडशोपचार पूजा करावी. त्याच्या उत्तरेला कुंडल नावाचे तीर्थ आहे. ऋषी आणि देव त्या तीर्थाचे सदैव सेवन करत असतात. तेथे स्नान केले असता सर्व पातकांचा नाश होतो. दक्षिणेला नृसिंह स्थान आहे, ते महासिद्धी देणारे आहे. तेथे 3 महिने अनुष्ठान केले असता नृसिंह प्रसन्न होतो. जे त्याचे दर्शन घेतील ते पापमुक्त होतील. तेथे कधीही असत्य बोलू नये. वैशाख शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच नृसिंह जयंती नृसिंहाचे दर्शन घ्यावे. तेथे जो असत्य बोलेल त्याचे पितर नरकात जातील. तो स्वतः दारिद्र्य दुःख भोगेल. पांडुरंग क्षेत्रात जो दुसऱ्यावर अन्याय करतो त्याला भैरव आपल्या दंडाने मारून क्षेत्राबाहेर घालवून देतो. तो दारिद्र्य दुःख भोगत हिंडत राहतो. देवाचे पांडुरंगाचे जे मुख्य स्थान आहे तेथे जो मलमूत्र विसर्जन करील त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागेल. त्याला सर्व प्रकारचे रोग होतील. कुंडल नावाचे महातीर्थ आहे, तेथे लोक मलमूत्र विसर्जन करतात. याला काय म्हणावे? असे पापी लोक किती नरकात जातील याची गणना करताच येणार नाही. ते जिवंतपणीच दारिद्र्य दुःख भोगतात. मृत्यूनंतर ते नरकात जातात.
तेथे कोपलेले देव अशा दुष्टांची संतती वाढू देत नाहीत. म्हणून पांडुरंग क्षेत्रात सदैव शुचिर्भूत असावे. पांडुरंग स्थानी राहून जे कुकर्म करतात ते ब्रह्मराक्षस होतात, पिशाच्य योनीत जातात. पांडुरंगाच्या पवित्र स्थळी पान तंबाखू खाऊ नये, असत्य बोलू नये. तेथे जे झोपतात ते सर्प योनीत जातात. सर्व देव श्रीहरीचे दर्शनासाठी तेथे येतात, म्हणून मनुष्याने तेथे कायम वास्तव्य करू नये. पांडुरंगाचे जे मुख्य स्थान आहे तेथे चढून जाऊ नये. तसे केल्याने भैरव शिक्षा करीन. एकदा इंद्राचा एक गंधर्व विमानातून बसून जात असता ते विमान पांडुरंगाच्या प्रासादावर आले. तेव्हा भैरवाने ते विमान खाली पाडले व गंधर्वाला शिक्षा केली आणि क्षमा मागितली. तेव्हा गंधर्वाला सोडून दिले. जे पांडुरंग क्षेत्रात राहून दुसऱ्यावर अन्याय करतात त्या पापी लोकांना भैरव फार मोठी शिक्षा करतो. हे सगळे खरे आहे, यावर अविश्वास दाखवू नये. ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही ते या पांडुरंग महात्म्य ग्रंथावर विश्वास ठेवीत नाहीत. या ग्रंथात जे सांगितले ते असत्य असे समजतात. त्यांनी या पांडुरंग क्षेत्रात कितीही वास्तव्य केले तरी त्याचा नरकवास काहीच चुकणार नाही. लोक असे विचित्र आहेत की जे तीर्थ प्रत्यक्ष दिसत आहे त्यावर विश्वास ठेवीत नाहीत, आणि जे दिसत नाही ते खरे मानून त्याचा शोध करतात. त्रैलोक्याचा नाथ असा सूर्यनारायण दिसत असताना त्याला नमस्कार करीत नाहीत, पण म्हसोबापुढे लोटांगण घालतात. गावाजवळ असलेल्या तीर्थावर विश्वास ठेवीत नाहीत, त्यात मलमूत्र विसर्जन करतात. हे तीर्थ आम्हाला आवडत नाही असे म्हणतात. आणि दूर असलेले तुळजापूर तीर्थ आम्हाला खूप आवडते असे म्हणतात. तुळजापूरला गेल्यावर म्हणतात, आम्हाला याच्यापेक्षा मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्र आवडते. तेथे गेल्यावर म्हणतात, ह्या घोड्यावर आमचा विश्वास नाही. अशा अपवित्र लोकांना कोणतेही तीर्थ पवित्र करू शकत नाही. म्हणून सुज्ञ लोकांनी पांडुरंगावर श्रद्धा ठेवावी. कुंडल तीर्थाजवळ असलेल्या नृसिंहाची भक्तिभावाने पूजा करावी. त्याच्या वायव्येस 3 कोस अंतरावर नीरा भीमा यांच्या संगमावर महानृसिंह स्थान आहे. तेथे 18 भुजांची मूर्ती असून पिंगट डोळे आहेत. हिरण्यकश्यपूला ठार मारणाऱ्या त्या नृसिंहाचे तो भयानक दिसतो. तेथे संगमावर स्नान करून नृसिंहाचे दर्शन घेतले असता ब्रह्मादी पापे पळून जातात. तेथे 3 महिने 3 पक्ष किंवा 3 दिवस अनुष्ठान केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात. वैशाख शुद्ध चतुर्दशीला संगमात स्नान करून नृसिंहाचे दर्शन घ्यावे. त्याच्या दक्षिणेला पंढरपूरपर्यंत अनेक क्षेत्रे आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत. अगस्ती तीर्थात स्नान करून दर्शन घ्यावे. तेथे वैशाख शुद्ध त्रयोदशीला तेथे यात्रा करावी. त्याच्या पुढे गणेश तीर्थ असून तेथे स्नान करावे आणि गणेशाची षोडशोपचार पूजा करावी, म्हणजे महासिद्धी प्राप्त होते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तेथे यात्रा करावी. त्याच्या पुढे संकर्षण तीर्थ आहे. अश्विन नवमीला तेथे यात्रा करावी. त्याच्या पुढे जाबाल ऋषींनी स्थापन केलेल्या जाबाल तीर्थाच्या येथे 5 नद्या असून तेथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेली सुवर्णलिंग आहे. या 5 नद्यांत नित्य स्नान करून अनुष्ठान केले असता 6 महिन्यात सर्व सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मदेवाने येथे यज्ञ केला होता. माघातील तृतीयेला येथे यात्रा करावी. त्याच्या अलीकडे ब्रह्मतीर्थ असून तेथे ब्रह्मदेवानेच स्थापन केलेला कलश तीर्थ आहे. त्या कलश तीर्थात स्नान करून पद्मनाभाची पूजा करावी. त्याच्या अलीकडे पितृतीर्थ असून तेथे स्नान केले असता पितृगण तृप्त होतात. त्याच पितृतीर्थात पूर्वी श्रीरामांनी पिंडदान केले होते. अश्विन शुद्ध तृतीयेला तेथे यात्रा करावी. त्याच्या पुढे लक्ष्मीतीर्थ असून तेथे रुक्मिणी तप करीत होती. तेथे स्नान करणारा लक्ष्मीकांत होतो. या लक्ष्मीपुढे श्रीहरी उभा आहे. भाद्रपद शुद्ध अष्टमीला लक्ष्मीची पूजा करावी. त्याच्या पुढे महायज्ञ देणारे शंखतीर्थ असून तेथे श्रीहरीने शंखाची स्थापना केली होती. त्याच्या पुढे चक्रतीर्थ आहे, त्याचे दर्शन घ्यावे. अंबरीशाला छळणारा दुर्वासा ऋषी त्या चक्रतीर्थामुळे पापमुक्त झाला. दुर्गाष्टमीला तेथे यात्रा होते. त्याच्या पुढे
पद्मतीर्थ असून स्वतः श्रीहरीने गोपींशी क्रीडा करताना तेथे पद्मकमळ ठेवले होते, म्हणून या तीर्थाला पद्मतीर्थ असे नाव पडले. त्याच्यापुढे गोपीतीर्थ आहे. एकदा एका गोपीला गर्व झाला म्हणून श्रीकृष्णाने तिचा त्याग केला. पश्चाताप झालेल्या गोपीने तेथे तप केले तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने तेथे येऊन तिची समजूत घातली. तेव्हापासून त्या तीर्थाला गोपीतीर्थ असे नाव पडले. भाद्रपद अष्टमीला तेथे स्नान केले असता विष्णू प्रसन्न होतात. गदा तीर्थाची माहिती पूर्वी सांगितली आहे. मल्लिकार्जुनाने पूर्वी दिंडीरवनात दैत्याला ठार मारले, त्यामुळे त्याला गदातीर्थ म्हणतात. तेथे स्नान केले असता भूत प्रेत बाधा होत नाही. त्यापुढे महापातकातून मुक्त करणारे पुंडलिक तीर्थ आहे. त्या पुंडलिकापुढे श्रीहरी पांडुरंग कटीवर हात ठेवून उभा आहे. तो विटेवर उभा असलेला श्रीहरी मदनाचा पुतळा आहे. त्यांनी किरीट कुंडले वैजयंतीमाला धारण केली आहे. त्यांच्या हृदयात षडाक्षर मंत्र आहे. अशा त्या पुंडलिक वरदा पांडुरंगाची षोडशोपचार पूजा करावी. तेथे केलेल्या स्नान दानाचा महिमा अगाध आहे. येथे गोदान, अश्वदान, सुवर्णदान, भूदान, कन्यादान, द्रव्यदान, अन्नदान यातील जमेल ते दान करावे. तेथे ब्राह्मणाला शालिग्रामाचे दान केले तर त्या पुण्याची गणनाच करता येणार नाही. तेथे 3 महिने अनुष्ठान केले असता पंढरीनाथ प्रत्यक्ष दर्शन देतो. स्वतः श्रीहरी षडाक्षर मंत्र सांगतो. हा भक्त हरिस्वरूप होतो. पंढरी सारखे तीर्थ त्रैलोक्यात दुसरे नाही. जे अनेक तीर्थ करून दमले, अनंत जन्म ज्यांनी तप केले ते पंढरीत आले असता तृप्त होतात. कळसावर पुन्हा मंदिर नाही, तसे या तीर्थापेक्षा श्रेष्ठ दुसरे तीर्थ नाही. ही कथा शंकरांनी पार्वतीला सांगितली. तसेच श्रीधर स्वामी म्हणतात, हे भक्तजन हो, एका पंढरीनाथाचीच भक्ती करा. श्री पांडुरंग महात्म्याचा 26वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 27वा. पंढरी क्षेत्र वर्णन. द्वापार युगाच्या शेवटी विंध्य पर्वताच्या पूर्वेला चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शांत व ज्ञानी होता. तसाच तो धर्मशीलही होता. तो सतत वेद अध्ययन करीत होता. तो साधू संतांच्या संगतीत राहत असे. त्याची पत्नीसुद्धा त्याला अनुरूप अशीच होती. दुसरी जणू लक्ष्मी अशी होती. तीही ईश्वरभक्त परायण होती. काही दिवसांनी तिला एक लावण्यवती अत्यंत सुंदर मुलगी झाली. त्या रूपमती मुलीचे नाव पद्मा. पद्मा 16 वर्षाची झाली तेव्हा आईचे गुरु वैशंपायन यांना वंदन करून तिने विचारले, ज्यामुळे लोक तिला संध्यावली म्हणतात ते महासिद्ध स्थळ आहे. तेथून पुढे दैत्यमर्दिनी दुर्गा आहे. तिची स्थापना धर्मराज युधिष्ठिराने केली होती. श्रावण अष्टमीला त्याचे दर्शन घ्यावे. त्याच्यापुढे हरिहर तीर्थ आहे. ज्येष्ठ शुक्ल अष्टमीला तेथे दर्शनासाठी जावे. तेथून जवळच मत्स्य तीर्थ आहे. ते महापातकांचा नाश करणारे आहे. त्यापुढे बळीराजाने स्थापन केलेले कमठ तीर्थ आहे. त्याच्यापुढे रामतीर्थ आहे. स्वतः हनुमंताने आपल्या हातांनी त्याची स्थापना केली आहे. रामनवमीला तेथे यात्रा करावी. भीमरथीच्या तीर्थावर पद्मनाभ तीर्थ आहे. नारद तीर्थाच्या आग्नेयेस गोपाळ तीर्थ आहे. तेथे स्नान केले असता रमारमण श्रीहरी प्रसन्न होतो. कार्तिक पौर्णिमेला तेथे पूजा करावी. तेथून पश्चिमेला श्रीहरीची माया भुवनेश्वरी देवी आहे. ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला त्रिपुर सुंदरीची पूजा करावी. तेथून वायव्येला पद्मतीर्थ आहे. ते महापद्म आहे. श्रीहरीने तेथे सर्व ऐश्वर्य संपत्ती ठेवलेली आहे. ते महापद्म त्याचे दर्शन घ्यावे. त्याच्या उत्तरेला दुर्गादेवी आहे. बुधवारयुक्त अष्टमीला त्याचे दर्शन घ्यावे. त्याच्या उत्तरेला दुर्गादेवी आहे. श्रीरामाने तिची स्थापना केली आहे. आषाढ शुद्ध अष्टमीला तिची पूजा करावी. त्या स्थानाच्या आग्नेय दिशेस
शिशुपाला संगम आहे, ते सरस्वतीचे स्थान आहे, अशी ही कथा शंकरांनी पार्वतीला, त्यानंतर नारदांनी शेषाला सांगितली. तेच सुतांनी शौनकांना सांगितले. आता येथून पुढे श्रीधर स्वामी पंढरीचे महात्म्य सांगणार आहे. श्री पांडुरंग महात्म्याचा 27वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 28वा. पंढरपूर क्षेत्र वर्णन. भास्कर क्षेत्री काशी गया कोठे आहे ते सांगावे. पार्वतीने शंकराला विचारले असता त्यावर शंकर म्हणाले, हे गौरी, ते अत्यंत गुह्य आहे. इतरांना ते सांगू नकोस. ज्याच्या सत्तेने काळ चालतो, सूर्य, चंद्र, पृथ्वी ज्याच्या सत्तेने चालतात, समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, आकाश कोसळत नाही, सर्व ग्रह तारे ज्याच्या सत्तेने उगवतात, माझ्यासह इंद्र, ब्रह्मादी देव ज्याच्या आज्ञेचे पालन करतात, ज्याच्या इच्छेने सर्व कार्य चालतात, जो पूर्ण ब्रह्म आदिपुरुष आहे, तो श्रीहरी पंढरी क्षेत्रात आहे. त्या आदिपुरुषाला स्फुरण झाले, त्यातून ओंकार ध्वनी उमटला. ओंकाराचा जो ध्वनी तीच महामाया, तिच्यापासून महत्त्वरूपिणी इच्छाशक्ती प्रगट झाली. ती सत्य रजतात्मक झाली. सत्वगुण ती ज्ञानशक्ती, रजगुण ती क्रियाशक्ती व तमोगुण ती द्रव्यशक्ती असे वेदांताचे सांगणे आहे. या तिघांपासून सृष्टी निर्माण झाली. अनंत ब्रह्मांडे प्रकट झाली व 25 तत्वांपासून सृष्टी निर्माण झाली. ते मूळचे जे त्रिगुण तेच ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांची रूपे जेथे निर्माण झाली ते बिंदुस्थान मुख्य होय. अशा प्रकारे पंढरी क्षेत्रात अकार, उकार, मकार त्रिकोणात्मक यंत्र आहे. त्याच्या मध्यभागी बिंदुतीर्थ परब्रह्म आहे. तेथे चारी वाणी बंद पडतात, वेदसुद्धा मौन धारण करतात. असे पंढरपूर क्षेत्र हे माझे शरीर आहे. बिंदुस्थान माझे हृदय असून त्यात आत्माराम आहे. हे पंचकोशात्मक पंढरपूर क्षेत्र म्हणजेच पुण्यक्षेत्र वाराणसी. हे जो असत्य मानेल तो महानरकात जाईल. त्याने इतर कोणत्याही क्षेत्राच्या तीर्थयात्रा जरी केल्या असल्या तरी त्याचा उद्धार होणार नाही. ते स्थान देवांनाही दुर्लभ आहे. तेथे मनुष्याचे काय? तो पूर्ण ब्रह्मसनातन श्रीहरी पंढरपुरात नांदतो आहे. या ब्रह्मांडात पंढरीसारखी दुसरी नगरी नाही. हीच वाराणसी नगरी. ती दक्षिणेत चंद्रभागेच्या तीरावर आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ लोकांतील सर्व लोक जेथे शांत, तृप्त, आनंदित होतात व शेवटी ब्रह्मपदाला जातात. त्या पंढरीसारखी नगरी अवघ्या त्रैलोक्यात नाही. भिवरेच्या तीरावर असलेली ही सुंदर काशीपुरी आहे. तेथील बिंदुलिंग जे देवांनाही दिसत नाही असे हे पंढरपूर क्षेत्र माझे शरीर आहे. संपूर्ण क्षेत्र लिंगाकार आहे. ते अविनाशी, अचल आहे. त्रैलोक्याच्या पंढरीला कसलीही भीती नाही. येथे कळी काळाचेही चालत नाही. अशा लिंगमयी क्षेत्राचे जो दर्शन घेतो त्याला मी ज्ञान देतो, मग तेव्हाच त्याला बिंदुस्थळ समजते. आपल्या घराहून निघून बिंदुस्थळाकडे येत असता प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. बिंदुलिंगाला प्रदक्षिणा घातली असता अवघ्या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घातल्यासारखे होते. ज्याने बिंदू दर्शन घेतले त्याने 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्यासारखे आहे. ज्याने बिंदू दर्शन न घेता अन्नभक्षण केले तर ते रक्त पू सुरपान ठरते. पंढरी क्षेत्रात राहून बिंदुलिंगाचे दर्शन घेत नाही, षडाक्षर यंत्र जपत नाही, तो दुरात्मा होय. तो नरकात जाऊन दुःख भोगतो. म्हणून नित्य चंद्रभागेत स्नान करावे, त्रिमूर्तीचे दर्शन घ्यावे. बिंदुस्थळ पाहून त्याला साष्टांग नमस्कार घालावा. जो बिंदू दर्शन घेत नाही त्याला पितर शाप देतात. ते म्हणतात, अरे मूर्खा, या क्षेत्रात राहून काय साधलेस? आपल्याजवळ पैसा असेल तर यथाविधी पांडुरंगाची पूजा करावी. जर ऐपत नसेल तर परमेश्वराला पाणी अर्पण करावे. त्यामुळे श्रीहरी संतुष्ट होतो.
जो बिंदू स्वरूपाचे दर्शन घेत नाही त्याला काळसर्प गिळून टाकतो. जो जिवंत असून मृत आहे असे समजावे. विठ्ठलाची राजधानी असलेल्या पंढरी क्षेत्रात राहून जो इतर क्षुद्र देवतांची पूजा करतो तो भ्रष्ट समजावा. पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्व तीर्थांचा मुकुटमणी आहे. पंढरपुरात काही पापाचरण घडले तर मोठा अनर्थ निर्माण होतो. काशीत राहणाऱ्याने सावध असावे. इंद्रियांवर ताबा ठेवावा. मनोजय साधावा. पुण्यक्षेत्री केलेले पाप वज्रलेप होते. असा पापी मनुष्य ब्रह्मराक्षस होतो. भैरव त्याला कठोर शिक्षा करतो. परस्त्री, परधन, परनिंदा यांचा त्याग करून जे पंढरपूरला राहतात ते उद्धारून जातात. जो चंद्रभागेत स्नान करतो, क्षेत्रमूर्तींचे दर्शन व बिंदुस्थळीचे अवलोकन करतो त्याचा उद्धार होतो. ही कथा नारद मुनी यांनी शेषाला सांगितली. ज्याला जन्मफेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल त्यांनी पंढरी क्षेत्राला जावे, तेथे वास्तव्य करावे. श्री पांडुरंग महात्म्याचा 28वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण सुरुवात करूया अध्याय 29. पंढरी क्षेत्र वर्णन. पार्वतीने विचारले, हे देवाधिदेवा, पापी लोकांचा उद्धार होईल असा एखादा सोपा उपाय कोणता आहे बरे? आणि सर्व प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होईल असा सोपा उपाय कोणता? तेव्हा शंकर म्हणाले, यावर सोपा उपाय म्हणजे काया वाचा मनाने अगोदर प्रायचित्त घ्यावे व श्रीहरीला सर्व मनोभावे शरण जावे. शरीर झिजल्याशिवाय प्रायचित्त होत नाही. म्हणून इंद्रियांवर पूर्ण ताबा ठेवून अनेक तीर्थांना जावे. मोजका आहार घ्यावा. इंद्रियांवर ताबा ठेवावा. जवळ पैसा असेल तर मठ मंदिरे बांधावीत. तेथे श्रीहरीच्या उत्तम मूर्तीची स्थापना करावी. पाण्यासाठी विहिरी काढाव्यात. तळी बांधावीत. अन्न छत्रे घालावीत. तुटलेल्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा. तेथे तेलवातीची नैवेद्याची व्यवस्था करावी. ज्याला घर नाही अशा ब्राह्मणाला घर बांधून द्यावे. ठिकठिकाणी झाडे लावावीत. भजनाचे कार्यक्रम करावेत. आपण रोज भजन करावे. श्रीहरीची लीलाचरित्रे श्रवण करावीत. श्रीहरीची पूजा करून त्याच्या पुढे कीर्तन करावे. नृत्य करावे. हरिकीर्तन करताना देहभान विसरून जावे. हरिकीर्तन करताना हृदय कोमल भावुक व्हावे. डोळ्यात आनंद अश्रू उभे राहावेत. कीर्तनात सतत पांडुरंगाचे स्तवन करावे. श्रीहरीच्या नामाचा गजर करावा. टाळ मृदुंग याच्या घोषात श्रीहरीचे नामगजरात तल्लीन व्हावे. मी मोठा गाणारा, मी परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त, मी ज्ञानी असा अभिमान बाळगू नये. आपल्या सद्गुरूला शरण जावे. गुरुभजन करावे. गुरुमुखातून ज्ञान श्रवण करावे. पार्वती म्हणाली, हे सदाशिवा, यापेक्षा आणखी सोपा उपाय असेल तर सांगावा. शंकर म्हणाले, पापाचे प्रायचित्त म्हणून पंढरी क्षेत्राला प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मौन धारण करावे. हृदयात श्रीहरीच्या चरणाचे स्मरण करावे. प्रदक्षिणा घालताना धावू नये किंवा अगदी हळूहळू ही चालू नये. यंत्र उजवे घ्यावे. ते मध्यभागी ओलांडू नये. यंत्र ओलांडल्यास दोष घडतो. यथाविधी प्रदक्षिणा घातल्या असता पापी माणसाचा उद्धार होतो. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या सर्वांनी प्रदक्षिणा घालाव्यात. 2 प्रदक्षिणा घातल्या असता 10 जन्मांची पापे जळून जातील. 3 प्रदक्षिणा घातल्या असता शतजन्मांची पापे नाहीशी होतील. पंढरी म्हणजे संपूर्ण काशी आहे. ती क्षेत्र रूपाने झोपलेली आहे. नृसिंहपूर ही तिचे शरीर असून पंढरपूर तिचे हृदय आहे. बिंदुस्थान हा प्राण आहे. मत्स्य तीर्थापर्यंत तिचे पाय पसरले आहेत. भास्कर तीर्थ व गोपाळ तीर्थ तिचे हात आहेत. पंढरी ही दक्षिण काशी आहे. मुक्त काशी आहे. तेथे पांडुरंगाची मूर्ती भक्तांना भेटण्यासाठी उभी आहे. येथे ज्याला मृत्यू येतो त्याच्या उजव्या कानात स्वतः पांडुरंग षडाक्षरी मंत्र सांगून त्याचा उद्धार करतो. चंद्रभागेत पडलेल्या अस्थी 3 महिन्यात जलरूप होतात. जे पुण्यवंत असतात तेच
षडाक्षर मंत्राचा जप करतात. प्राण्याचे पूर्वकर्म पुण्य जसे असेल त्याप्रमाणे पांडुरंग त्याला गती देतो. जे ज्ञानी भक्त असतात ते पांडुरंगाशी एकरूप होतात. इतर प्राणी योगभ्रष्ट होऊन पुन्हा जन्म घेतात. मग पांडुरंग त्यांना मुक्ती देतो. भीमा नदीत अष्टतीर्थ आहेत, त्याचे सेवन करावे. ती 8 तीर्थे म्हणजे लक्ष्मीतीर्थ, चक्रतीर्थ, गोपीतीर्थ, गदातीर्थ, पुंडलिक तीर्थ, मुक्तकाशी, नारद तीर्थ व गोपीनाथ तीर्थ. आता पंचतीर्थ कोणती? पुंडलिक तीर्थ, संगम, पद्मसरोवर, कुंडल तीर्थ व लक्ष्मी तीर्थ अशी 5 तीर्थे आहेत. भगवान शंकर म्हणाले, हे आख्यान भवरोग नाहीसे करणारे आहे. हे एक महान औषध आहे. ही कथा औषध साक्षात नृसिंह असून त्याने हिरण्यकश्यपू महारोगाचा नाश केला. हे आख्यान म्हणजे पापरूपी आख्य जाळून टाकणारा भडाग्नी, पापमळ नाहीसा करणारे गंगाजल आहे. तथापि जे दुर्जन दुष्ट आहे त्यांना हे महात्म्य सांगू नये. बिंदुस्थान हे माझे गुह्य स्थान आहे, ते दुर्जनांना दाखवू नये. जे कोणी हे स्थान त्यांना दाखवील त्यांच्यावर माझा कोप होईल. दुष्ट माणसाला हे स्थान दाखविल्यास आपले पुण्य नाहीसे होते. ते प्रामाणिक श्रद्धाळू असतील त्यांना हे स्थान दाखवावे. या पांडुरंग आख्यानाची 10 आवर्तने केली असता पुत्र संतान प्राप्ती होते. 100 आवर्तने केली असता महाज्ञान प्राप्त होते. 1000 आवर्तने करणारा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. ही कथा श्रवण केली असता सर्व रोग पळून जातात. मूर्खाला विद्याप्राप्ती होते. ज्या स्त्रिया हे महात्म्य पठण करतील त्यांना पुत्र संतान प्राप्त होईल. भूत पिशाच बाधा नाहीशी होते. जो दरिद्री असेल त्याला भगवान विठ्ठल मुक्ती देतो. श्रीधर स्वामी म्हणतात, श्रोते हो, तुम्ही संत सज्जन आहात म्हणून मला आवडलेली ही कथा तुमच्यासाठी प्रकट केली. हे महात्म्य गुप्त होते, शिवाय ते संस्कृत भाषेत होते. ते कुणालाच माहीत नव्हते. परंतु तुम्ही भगवंताचे खरे भक्त आहात म्हणून भगवंतानेच मला मराठीत सांगण्याची आज्ञा दिली. ते तुम्ही भक्तिभावाने श्रवण करा. श्री पांडुरंग महात्म्याचा 29वा अध्याय समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण बघणार आहोत अध्याय 30वा. गयासूर आख्यान. पूर्वी गया नावाचा एक महाभयंकर असुर होता. त्याचे केस लाल रंगाचे होते. भयानक तोंड, विशाल हनुवटी, काळा रंग असलेला तो गयासूर कल्पांत काळात सारखा दिसत होता. अत्यंत क्रूर अशा त्या असुराने ब्रह्मादी देव, चंद्र, सूर्य, इंद्र, अष्टदिक्पाल इत्यादींना अगदी त्राही करून सोडले. आकाशातील पक्षाप्रमाणे सगळे देव त्रैलोक्यात पळापळ करू लागले. त्यांना राहावयास कोठेही स्थान उरले नाही. काय करावे? आपले प्राण कसे वाचवावेत त्यांना काही समजेना. मग सर्व देव, ऋषी, मुनी ब्रह्मदेवाला पुढे घालून वैकुंठ लोकात विष्णूला शरण गेले. त्यांनी विष्णूचे स्तवन व आपले रक्षण करण्याची विनंती केली. विष्णूंनी ब्रह्मदेवाला विचारले, तुम्हाला कशाचे भय आहे? तुम्ही येथे कशासाठी आला आहात? विष्णूने असे विचारले असता ब्रह्मदेवाने गयासुराची कथा सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, त्या गयासुराने प्रलय मांडला आहे. इंद्र, चंद्र, यम स्वस्थान सोडून पळून गेले आहेत. सूर्याचा रथ थांबला आहे. ब्रह्मदेवाने असे सांगितले असता विष्णू म्हणाले, तुम्ही जराही घाबरू नका. तो गयासूर कोठे आहे व काय करतो ते मला दाखवा. तो गयासूर पृथ्वीवर तपश्चर्या करीत आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले. मग ब्रह्मदेव आणि विष्णू गयासुराकडे गेले. गयासूर तप करीत होता. ब्रह्मदेव गयासुराला म्हणाले, अरे गयासुरा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुला हवा तो वर माग. गयासूर म्हणाला, तुम्ही दोघेही माझ्यावर प्रसन्न झाला आहात, त्यासाठी मी मागेल तो वर मला द्या. सगळी तीर्थे, देव, यज्ञ, गंगा, पृथ्वी, सर्व भुवने याच्यापेक्षा माझे शरीर अधिक पावन पवित्र व्हावे. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणाले, गयासूर सर्वांवर
उपकार करण्यासाठी तुझे शरीर सर्वांहून पवित्र होईल, असा वर देऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वस्थळी निघून गेले. ब्रह्मा आणि विष्णू यांच्याकडून वर मिळाल्यामुळे गयासूर अधिकच उन्मत्त झाला. तो सर्वांना पीडा देऊ लागला. सगळे देव आपल्या स्थानावरून पळत सुटले. मग इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला आणि म्हणाला, त्या गयासुराने मोठा आकांत मांडला आहे. आम्हाला तुम्ही अधिकारपदे दिली होती, ती तुम्ही सांभाळा. त्या गयासुराने त्रैलोक्याचीही होळ सुरू केली आहे. ब्रह्मदेवांनी सगळा वृत्तांत विष्णू यांच्याकडे जाऊन सांगितला. तेव्हा विष्णू म्हणाले, तुम्ही आता गयासुराकडे जा व त्याला म्हणा, आम्हाला यज्ञ करण्यासाठी तुझे पवित्र शरीर दे. पृथ्वीवर एकही जागा यज्ञासाठी पवित्र नाही, म्हणून तुझ्या शरीरावर आम्ही यज्ञ करू इच्छितो. विष्णूने असे सांगितले असता ब्रह्मदेव सर्व ब्राह्मणांना घेऊन गयासुराकडे गेले. ते गयासुराला म्हणाले, गयासुरा, आम्हाला यज्ञ करावयाचा आहे, परंतु पृथ्वीवर कोठेही पवित्र जागा नाही, म्हणून तुझ्या पवित्र शरीरावर यज्ञ करण्यासाठी जागा दे. ब्रह्मदेव असे म्हणाले असता गयासुराला अत्यंत आनंद झाला. आज आपला जन्म धन्य झाला असे त्याला वाटले. स्वतः ब्रह्मदेवाने यज्ञासाठी आपली जागा म्हणून आपले शरीर मागितले. आपला जन्म सफल झाला असा विचार करून गयासूर जमिनीवर आडवा झाला. तेव्हा त्या आघाताने सप्तपाताळ दणाणली. शेषाचा माथा दडपला. पृथ्वी डळमळली. पृथ्वी रसातळाला जाऊ लागली. तेव्हा कुर्माने तिला पाठीचा आधार दिला. वराहाने तिला आपल्या दाताने धरून ठेवले. गयासूर दिंडीर वनात पडला व त्याचे पाय गोमांतक पर्वताला भिडले. मग ब्रह्मदेवानी गयासुराच्या मस्तकावर यज्ञ सुरू केला. तो यज्ञ 1000 वर्षे चालू होता. यज्ञाच्या शेवटी पूर्ण आहुती देण्यात आली. अपार धन दान करण्यात आले. ब्रह्मदेवाने अवभृत स्नान केले. सर्व ब्राह्मणांनी स्नान करून यज्ञाला प्रदक्षिणा घातली. तेव्हा गयासुराने उठण्यासाठी मस्तक वर केले. ते पाहून सर्व ऋषीमुनी घाबरले. त्यांच्या डोक्यात अनेक भयभीत विचार आले. आता हा गयासूर उठला तर महाप्रलय करील, अवघे त्रैलोक्य नष्ट करील. या विचाराने घाबरलेल्या ब्रह्मदेवाने आणि ब्राह्मणांनी विष्णूचा धावा केला. त्याच क्षणी श्री विष्णू प्रकट झाले. त्यांनी सर्व पर्वतांना गयासुराचे हातपाय दडपून टाकण्याची आज्ञा केली. अशी आज्ञा विंध्य पर्वत गयासुराच्या दोन्ही खांद्यांना व्यापून त्याच्या पाठीवर उभा राहिला. ब्रह्मगिरीने त्या दैत्याचा डावा हात आणि शैल्य पर्वताने उजवा हात दडपला, रगडून टाकला. गोमांतक पर्वत त्याच्या दोन्ही पायांवर उभा राहिला. गयासुराच्या कटी प्रदेशावर स्वतः श्रीहरी समचरण उभे राहिले. सर्व देव सभोवताली उभे राहिले. तेथे समचरण पावलाच्या खुणा दिसतात, त्या श्रीहरीच्या चरणखुणा दिसतात. त्या श्रीहरीच्या चरणखुणा गयासुराने आपले मस्तकावर केले. तेव्हा ब्रह्मदेवाने तेथे यज्ञ पुन्हा सुरू केला. तेव्हा श्रीहरीने त्याच्या मस्तकावर पाय ठेवले. अवघ्या ब्रह्मांडाचा भार गयासुरावर ठेवला. तेव्हा गयासूर स्वतःशी म्हणाला, देवांनी यज्ञाची माहिती करून आपल्याला पुरते फसवले. आता श्रीहरीनेच आपल्या मस्तकावर पाय ठेवल्याने आपले काही चालणार नाही. बरे झाले, आपले सार्थक झाले. आपले शरीर परोपकारासाठी उपयोगी आले. ब्रह्मदेवाने यज्ञ पूर्ण केला. त्यावेळी गयासुराने सगळ्यांना वर मागितला. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हेच चरण माझ्या मस्तकावर असावेत. माझ्या मस्तकावर हरिपद आहे, तेथे गयावर्जन करावे. या दिंडीर वनात श्रीहरी त्रिरूपात राहिला आहे. तेथे जे गयावर्जन करतील त्यांचे पितर तृप्त होतील. तेथे स्नान केले असता ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो. गयासुरांनी असा वर मागितला असता सर्व देवांनी तथास्तु म्हटले. पंढरी म्हणजे साक्षात वाराणसी काशी आहे. सुरापानी अभक्ष भक्षक नीच
दुष्ट अशा लोकांनी येथे स्नान केले तर ते उद्धरून जातील. तो गयासूर खरोखर धन्य आहे. ब्रह्मादी देव त्याच्यापुढे याचक म्हणून उभे राहिले, पण गयासुराने अहंकार न धरता परोपकारासाठी आपला देह दिला. असे उदार भक्त उद्धरून जातात. कृपण मात्र नरकवास भोगतात. जे कोरडी भक्ती दाखवतात, भक्त म्हणून मिरवतात, अशा दांभिक लोकांपासून परमेश्वर खूप दूर असतो. या गयासुराचे आख्यान जे त्रिकाळ श्रवण पठन करतील त्याचे पितर मुक्त होतील. श्री पांडुरंग महात्म्याचा अध्याय 30वा समाप्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत अध्याय 31वा आणि अध्याय 32वा. अध्याय 32 हा शेवटचा अध्याय आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मग चला परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.